हॅलो गाईज, मी प्रणाली कोल्हापूर. आज आम्ही जात आहोत शिव मंदिरच्या यात्रेमध्ये. तर तिकडे काय काय असतं, कसा मेळा लागतो आणि सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर माझी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही माझी फ्रेंड आहे. हॅलो. आणि आम्ही दोघी जात आहोत आता. ह्या मुलीवर मला विश्वास नाहीये कशी चालवेल गाडी. बघूया आता काय होतंय आमचं पुढे. फायनली हिने मला आणलेलं आहे चांगल्या पद्धतीने आणि आम्ही सुखरूप आहोत. आणि आता आम्ही जात आहोत जत्रेमध्ये आणि सांगते मी तुम्हाला पुढे काय काय होतं. आता आपण जिथे आहोत तिकडनं आपल्याला 15 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सने आपल्याला शिवमंदिर आहे. तर इकडनं आपण जर नेहमी तर येतो तेव्हा इकडे गर्दी नसते, पण आज इकडनं स्टॉल्स लागायला सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकतो, हे बघा इकडे पोस्टर्स लावलंय. इकडे आता अजून गर्दी सुरू नाही झाली आहे अजून गर्दी. तरी आता आपण थोड्या वेळात जर बघितलं तर खूप जास्त प्रमाणात गर्दी असणार आहे इथे. आणि उद्या तर आपल्याला जागा पण भेटणार नाही जायला, इतकं रश असणार आहे इकडे. चालू नाहीये नको. ही जी कमांड दिसते त्याला पोस्टर्स लावलेले आहे. तिकडनं आपल्याला आतमध्ये एंटर करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता गर्दी थोड्या थोड्या प्रमाणात वाढत चालली आहे आणि स्टॉल्स पण नवीन नवीन प्रकारचे त्यांनी इकडे लावलेले आहे. हा जो मेन कमान आहे प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ असं लिहिलेली, इकडनं आपल्याला आतमध्ये एंटर करायचं आहे. तर आता बघूया की आपल्याला दर्शन भेटतं की नाही. मला तर नाही वाटत की भेटेन दर्शन, कारण इकडे खूप गर्दी असते. लाखोंमध्ये पब्लिक येते, लाखोंमध्ये भक्त येतात दर्शन घेण्यासाठी. आणि हे खूप प्राचीन शिवमंदिर आहे. खूप गर्दी असल्यामुळे त्यांनी इथे आपल्याला दर्शनाची सोय केलेली आहे. त्यांनी इकडे स्क्रीन लावलेली आहे, तर स्क्रीनवर आपण बघू शकतो. इकडे आपण दर्शन घेऊ शकतो, लाईव्ह दर्शन. हे बघा, हे आपल्याला त्यांनी मंदिराचं रूप दाखवलेलं आहे इकडे. कारण खूप गर्दी असल्यामुळे आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचताच येत नाही. त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला स्क्रीनची सुद्धा सोय केलेली आहे की जेणेकरून भक्त जातील आणि दर्शन होईल. आणि आम्ही असंच मस्ती करत करत पुढे निघालो. बघूयात दर्शन होतं की नाही आपलं. इथे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स लावलेले आहेत. तर आम्ही हेच एक्सप्लोअर करत करत पुढे निघालो. आणि पुढे आपल्याला दिसते त्यांनी हे स्मोकचं तुम्ही बघू शकता. आणि आम्ही स्मोक बिस्किट सुद्धा खाल्लं. ही माझी फ्रेंड मानसी. आणि इथे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खाण्याचे सुद्धा स्टॉल्स लावलेले आहेत. उपवास आहे तर उपवासासाठी सुद्धा त्यांनी इकडे सगळे पदार्थ ठेवलेले आहेत. थोडी मस्ती करत करत आम्ही पुढे निघालो. मस्ती करत करत आम्ही जात आहोत.
बघितलं झाड येडी किती काय बाबा. इथे जे वेगवेगळ्या प्रकारचे गरजे दिसत आहेत ती ताई आपल्याला हाताने विणताना दिसते. सुंदर असं ती विणकाम करत आहे. आपण इथे त्या छोट्या मुलीचं टॅलेंट बघू शकतो. ती एका दोरीवर किती सुंदर डान्स करते आहे बघा. तुम्हाला हे छोटे छोटे भांडे बघून आपल्या लहानपणीची आठवण झाली का? मला तर झाली बाबा. आणि आम्ही हे सगळं बघत होतो, मी आणि माझी फ्रेंड. वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे भांडे, बकेट, सुपली उचलते आता ती छोटी सुपली. महाशिवरात्रीचा मेळा इथे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि इकडे लाखोंमध्ये भक्त येतात दर्शन घेण्यासाठी. तुम्ही बघू शकतात की खूप गर्दी दिसते आपल्याला. आणि हे सुंदर असं रूप त्यांनी इकडे आकाश पाळणे वगैरे सगळं इकडे लावलेलं आहे. खूप लोक ते एन्जॉय करतायत, मज्जा घेत आहेत. सुंदर असा व्ह्यू आपल्याला इकडे दिसतोय. आता आम्ही इथे मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहेत. पण इकडे मला तर खूप गर्दी दिसते आतमध्ये. आणि या साईडने आपल्याला जो मेन आपण जेव्हा येतो तेव्हा एंट्री करतो त्या साईडचं त्यांनी गेट बंद केलेलं आहे. आपल्याला अपोजिट साईडने एंट्री ठेवलेली आहे. पण आतमध्ये खूप गर्दी असल्यामुळे आम्ही आतमध्ये जाणार नाही आहे. तर मी तुम्हाला इकडनंच दाखवण्याचं. आणि इथे त्यांनी लाईव्ह स्क्रीनसुद्धा ठेवलेली आहे. तर इकडे अभिषेक चालू आहे तर आपण ते लाईव्ह बघू शकतो. तर हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही इकडनं दर्शन घेऊ शकता.
आपल्याला शिवमंदिरमध्ये जाता आलं नाही, पण लाईव्ह स्क्रीनद्वारे आपण दर्शन घेऊ शकलो. तर पुढे मी आता निघाली. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जेव्हा आपण आलो तेव्हा खूप कमी गर्दी दिसत होती, पण आता खूप जास्त प्रमाणात गर्दी वाढली आहे. तर उद्या तर अजून खूप जास्त गर्दी वाढणार आहे इथे.